नमस्कार, पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, रस्त्यावरती एखादा अपघात झाला तर त्या अपघातामध्ये झालेल्या रुग्णाला जर वेळेत उपचार मिळाले तर त्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो. रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यासाठी खरी गरज असते ती रुग्णवाहिकेची. आणि याच अनुषंगाने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 53 रुग्णवाहिका या नॅशनल हायवेवरती मोफत सेवा देत आहे. याच अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील साकुर्डे या गावी आज या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अगदी थोड्याच वेळात होणार आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. फूल घ्यायचा आहे. मनोमान दल संस्थितेन प्रतिधमासा सहसांगतेन नीरांजनं ते जगती. जगद्गुरू नरेंद्राचार्य या संस्थानच्या वतीने एक मोफत ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका आता लोकार्पण सोहळा राज्याचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते झालेला आहे. बापू, काय सांगतात? संस्थानच्या वतीने आज तालुक्याला आपले एक रुग्णवाहिका मिळालेली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संपूर्ण देशामध्ये संतश्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि जसा धर्माभिमान या बाबतीत समाज प्रबोधन करत असताना समाजासाठी काही ना काहीतरी मोठ्या गोष्टी केल्या पाहिजेत या प्रचंड आत्मिक भावनेतून महाराजांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा कार्डियक ॲम्ब्युलन्स देण्याचं जे ठरवलं होतं त्याचा एक भाग म्हणून पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये आज ही ॲम्ब्युलन्स आली आणि हा लोकार्पण सोहळा झाला. मी मनपूर्वक संपूर्ण पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने, राज्याचा एक माजी मंत्री म्हणून राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीने नरेंद्र महाराज यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांचं काम हे उत्तरोत्तर असं जगप्रसिद्ध, देशप्रसिद्ध नाही, मी म्हणतो जगप्रसिद्ध व्हावं आणि ज्याच्या माध्यमातून समाजाला ते एक वेगळी शिकवण देतात. व्यसनापासून दूर तरुण पिढी त्यांच्याबरोबरची सगळी आज दिसते आणि त्यामुळे खूप मोठं काम ते करत असतात. त्यातलं हे एक महत्त्वाचं काम. हा रस्ता आता पालखी मार्ग झाला. आता 6 पदरी 4 पदरी रस्ते झाले की लोक स्पीडने गाड्या चालवतात. 100-125च्या स्पीडने गाड्या असतात आणि थोडीशी जरी चूक झाली तरी कुणाचा जीव जातोय, कुणाचे दुखापत होते. अशा वेळेस जो गोल्डन पिरियड असतो, मेडिकल टर्ममध्ये, वैद्यकीय शास्त्रामध्ये गोल्डन टाईम असं बोललं जातं, तो 1 तासाचा गोल्डन टाईम असतो. त्या गोल्डन टाईममध्ये जखमी माणसाला जर प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली, हॉस्पिटलपर्यंत तो पोचला तर त्याचा जीव वाचतो. आणि तो 1 तास पडून राहिला आणि योग्य ठिकाणी पोचला नाही तर त्याचा जीव जातो. आणि म्हणून अतिशय उदात्त भावनेने हे काम आदरणीय नरेंद्र महाराजांनी केलं आहे. मी पुन्हा एकदा माझ्या वतीने, माझ्या सर्व जनतेच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि ही ॲम्ब्युलन्स शक्यतो ॲक्सिडेंट होऊच नाहीत असे आशीर्वाद महाराजांनी आम्हा सर्वांना द्यावे. पण जिथे कुठे मानवी चुकीच्या पलीकडे काही गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचले जातील. आणि खूप महत्त्वाची अशी ही गरज असलेली गोष्ट आज इथे मिळाली आहे. पुन्हा एकदा मी जनतेच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने शब्द देतो की नाणीजला जायचं मी बराच वेळा विचार करत होतो पण झालं नव्हतं. पण आता हे एक चांगलं निमित्त झालं आहे. मी वेळ घेऊन महाराजांच्या दर्शनाला आणि तिथे नाणीजला जाऊन येईल. धन्यवाद. जगद्गुरू नरेंद्रजी संस्थान नाणीजधाम या संस्थानचे काही पदाधिकारी आहेत जे आता लोकार्पण सोहळ्याला इथे आलेले आहेत. नमस्कार, काय सांगताल? आपण हा लोकार्पण सोहळा करताय. मी जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान नाणीजच्या वतीनं बोलतो. जेजूर या ठिकाणी आपण आज विनामूल्य ॲम्ब्युलन्स आपण दिलेली आहे. ही महाराष्ट्रातली जवळपास 53 ॲम्ब्युलन्स आहे. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे विविध राष्ट्रीय महामार्ग आहेत, 25 राष्ट्रीय महामार्ग आहेत, 25 राष्ट्रीय महामार्गावर 53 गाड्या चालतात आमच्या. आणि ही सेवा पूर्ण विनामूल्य सेवा आहे. एकही रुपया कुणाकडून घेतला जात नाही, काही नाही. कधीही आम्हाला रात्री बेरात्री कुणी जरी कॉल केला
आमचा जो टोल फ्री नंबर आहे 88-88-26-30-30 या नंबरला कधीही कॉल आला की आमचा ड्रायव्हर तिथं 2 मिनिटांमध्ये गाडी घेऊन पोहोचतो आणि गाडी घेऊन लगेच त्या पेशंटला उचलतो आणि गव्हर्नमेंटचं जे काही जवळपास हॉस्पिटल असेल तिथं आम्ही त्या पेशंटला ऍडमिट करतो. जवळपास आतापर्यंत 29,204 लोकांचा जीव या सेवेमुळे महाराष्ट्रातून वाचलेला आहे. आणि कधी म्हणजे काही त्याला म्हणजे पैसे लागत नाहीत किंवा वेळेचं बंधन नाही, काही नाही. अहोरात्र कधीही तुम्ही फोन करा, 2 मिनिटात गाडी येईल, तुम्हाला व्यवस्थित सेवा मिळेल. त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला कधी गरज भासली या नंबरला कॉल करा, तुम्हाला विनामूल्य सेवा आमच्या संस्थेने 100% मिळून जाईल. काय सांगताल आपण, पुणे जिल्ह्यात ही कितवी रुग्णवाहिका आहे? पुणे जिल्ह्यातील ही 5वी रुग्णवाहिका आहे आणि 5 रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जगद्गुरु श्रींनी समाजाला हा संदेश दिला आहे की अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून कसं जगायचं, समाजाची सेवा कशी करायची. त्याचंच हे एक उदाहरण आहे की 5 अँब्युलन्सच्या माध्यमातून समाजाची सेवा या ठिकाणी चालू आहे जगद्गुरु श्रींच्या संस्थांच्या वतीने. काय सांगताल आपण, या संस्थांमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्यातील काही उपक्रम आपण सांगता? हो, बरोबर आहे. आमच्या संस्थेची मोफत शाळा आहे, म्हणजे जो पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत शाळा, विनामूल्य शाळा आहे. तिथं म्हणजे इंग्लिश मिडियम शाळा आहे, जिथं 1ही रुपया घेतला जात नाही. अनेक गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये म्हणजे शिकतात, चांगल्या मार्काने पास होतात, चांगल्या ठिकाणी आता जॉब करतायत काही विद्यार्थी. तसंच आमचं नाणेला एक हॉस्पिटल पण आहे, हॉस्पिटल सुद्धा विनामूल्य हॉस्पिटल आहे. तिथं कधी म्हणजे रात्री बेरात्री कधी म्हणजे 1ही रुपया न घेता ती म्हणजे सेवा दिलेली जात आहे. वेदपाठ शाळा आहे, विनामूल्य ट्रेनिंग स्कूल आहे. परत गोरगरिबांसाठी काही योजना असतात, त्या योजनेसाठी परत आमच्या संस्थानाच्या वतीने कामे चालू आहेत. असे जेवढे समाजमूल्य म्हणजे सेवा देता येईल तेवढं आमच्या संस्थानाच्या वतीने सर्व ठिकाणी महाराष्ट्रात सेवा दिली जाते. प्रत्येक अडचणीच्या वेळेस आमचं म्हणजे संस्थान एक देवासारखं म्हणजे सदैव गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या पाठीशी सातत्याने राहिलेलं आहे आज.